ची कथा सांगणार आहे। मनू आणि शत्रुपाचे दोन मुलं, प्रियव्रत आणि उत्तानपाद त्याची एक। राजा परीक्षितजींना सुखदेवजी सांगतात, राजन, हा जो उत्तानपाद नावाचा जो मनू आणि शत्रुपाचा मुलगा आहे तो राजा झाला, राजकुमार झाला आणि त्याच्या जीवनामध्ये दोन पत्न्या होत्या। एकीचं नाव सुरुची आणि एकीचं नाव सुनीती। पहिली पत्नी होती तिचं नाव सुनीती आणि दुसऱ्या पत्नीचं नाव होतं ते सुरुची। कथा गोड आहे, फक्त लक्षपूर्वक ऐका। सुरुची आणि सुनीती शब्दाचा अर्थ काय म्हणजे कथा तुमच्या लक्षात येईल। तर सु म्हणजे चांगली आणि नीती म्हणजे वैचारिक पातळी, आचरण विचारण जिचं चांगलं आहे तिचं नाव सुनीती। अर्थात जी सत्याच्या मार्गाने चालते तिचं नाव सुनीती आणि दुसरा जी होती तिचं नाव सुरुची। तर सुरुची शब्दाचा अर्थ काय? सु म्हणजे चांगली आणि रुची म्हणजे वासना, रसना। म्हणून बघा, रुची हा शब्द भोगवादी आहे। तुम्ही जर नाशिकमध्ये गेलात पंचवटीमध्ये तर तिथे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर नाव लिहिलेलं आहे, आमच्याकडे रुचकर भोजन मिळेल। तर रुची शब्दाचा अर्थ काय? भोगवादी आणि नीती शब्दाचा अर्थ त्यागवादी। पहिली पत्नी सुनीती होती पण दुसरी सुरुची केली। त्याचं कारण आहे, माणसाला माणसाच्या जीवनात नीती आवडत नाही। नीती आवडते माणसाला नाही आणि म्हणून त्याने सुरुची केली। सुरुची केल्यानंतर सुरुचीने सांगितलं, हे बघा उत्तानपाद महाराज, एक तर ही राहील नाही तर मी राहील, आम्ही दोघी एकत्र थांबणार, एका मॅनमध्ये दोन तलवारी चालणार नाहीत। काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्या नाही तर मी निघाली। तेवढ्यात उत्तानपादाला सुरुची प्रिय होती, कारण रुची प्रत्येकाला आवडतेच। हां, आणि रुची जर आवडत नसती तर साधना विलेज एवढं प्रसिद्ध झालं नसतं, टेरोटेल एवढं प्रसिद्ध झालं नसतं, कारण ही रुची प्रत्येकाला आवडते। आणि त्या क्षणीच उत्तानपादांनी निर्णय घेतला, सुनीतीला घराच्या बाहेर काढून दिलं। कथा गोड आहे। सुनीती गरोदर होती आणि गरोदर असताना तिला घराच्या बाहेर काढलं, जंगलात गेली, एक झोपडी बांधली आणि झोपडी बांधून तिचं ती जीवन व्यतीत करत होती। एक दिवस असा प्रसंग आला, गरोदर असताना तिचे 9 महिने 9 दिवस पूर्ण भरले, तिच्या जवळ कोणीच नाहीये आणि तिने एका बाळाला जन्म दिला। बाळाची नाळ कापायला कोणी नाही म्हणून एक दगड खाली मांडला, दुसऱ्या दगडाने स्वतःची नाळ कापली। कधी कोणावर काय परिस्थिती येईल सांगता येत नाही आणि तिने त्या बाळाचं संगोपन केलं, लहानाचं मोठं केलं आणि मग जंगलामध्ये ते बाळ खेळायला लागलं। 7 ते 8 वर्षाचं बाळ झालं। एक दिवस असा प्रसंग घडला, ते बाळ मित्रांमध्ये खेळायला गेल्यानंतर एका मित्राने विचारलं, का रे तुझ्या आईचं नाव काय? तो म्हणला, माझ्या आईचं नाव सुनीती। दुसऱ्या मित्राने विचारलं, का रे तुझ्या वडिलाचं नाव काय? ते बाळ म्हणालं, मी कधी माझ्या आयुष्यात जन्माला आल्यापासून वडिलांना पाहिलंच नाही, कारण घराच्या बाहेर जंगलात राहणारी ही नवऱ्याने सोडून दिलेलं, त्याग केलेला। बाळ घरी आलं, रडत रडत घरी आलं। आईने पाहिलं, का रे का रडतो राजा? आई, मला तुला एक विचारायचं आहे। काय बेटा, काय मित्रांमध्ये भांडणं झाले का तुझे? नाही का आई? मग का रडतोय?
बाळा, कुणाशी भांडणं झाले का राजा तुझे? नाही का आई, भांडणं नाही झाले. मग का रडतोस बेटा? आई, मी तुला एक प्रश्न विचारणारे, उत्तर दे. बोल ना बेटा. तू माझी आई आहेस. हा, मग यात काय प्रश्नच नाही. आई, माझे बाबा कोण आहेत ग? हा प्रश्न जेव्हा सुनीतीला विचारला त्या बाळाने, सुनीतीच्या पायाखालची जमीन हादरली. अरे, आयुष्यात कधी त्या मुलाला बापाची उणीव भासू दिली नाही, आणि अचानक हा मुलगा म्हणतोय की माझे वडील कोण आहेत. बरं, वडील नाहीत असंही नाही, पण कोणत्या तोंडाने सांगावं की तुझे वडील उत्तानपाद महाराज, राजा, चक्रवर्ती, सम्राट आहेत. बाळ रडायला लागलं. आई म्हटली, बेटा काहीतरी खाऊन घे ना, पाणी सुद्धा पिणार नाही. आणि जेव्हा बाळ रडायला लागलं ना, तेव्हा आईला राहवलं नाही. कारण जगातली अशी कोणतीही आई नाही की जिचं बाळ रडत असेल आणि ती आई सुखी असेल. आई अखंड प्रयत्न करते, माझं लेक, माझी लेक कशी सुखी राहील. सुनीतीने विचार केला, माझ्या बाळाचं दुःख दूर करावं, पण सांगावं सत्य तरी काय. तिने जवळ घेतलं. बेटा सांगू? हा, ऐकायचंच तुझे वडील कोण आहेत? अगं आई सांग, मला मित्रमंडळी विचारतायत. चक्रवर्ती सम्राट महाराज उत्तानपाद तुझे वडील आहेत. ते बाळ नाचत नाचत मित्रांमध्ये गेलं आणि मित्रांना सांगितलं, तुम्ही काल मला विचारलात ना प्रश्न, माझे वडील कोण आहेत? माझे वडील उत्तानपाद आहेत, राजा आहेत. एक मित्र म्हणाला, अरे कुठे कुणाचंही नातं जोडतो का? राजाचा मुलगा तू आणि जंगलात काय करतो? कधी भेटला का तुझ्या वडिलाला? ना. मग जा भेटू नये. आणि स्वतः ते बाळ वडिलांना भेटायला निघालं राजवाड्यात. उत्तानपाद सिंहासनावर बसलेले आहेत. त्यांच्या मांडीवर दुसऱ्या पत्नीचं सुरुचीचं उत्तम नावाचा मुलगा मांडीवर आहे. चिमुकलं बाळ आलं, गोंडस देखणं बाळ. उत्तानपादाने पाहिलं, हे पण बाळ माझंच आहे. आणि एका मांडीवर सुरुचीचा उत्तम बसवला आणि एका मांडीवर सुनीतीचा बाळ बसवलं, कारण त्याचं नामकरणच कोणी केलं नाही. एका मांडीवर पहिल्या पत्नीचं बाळ, दुसऱ्या मांडीवर दुसऱ्या पत्नीचं बाळ. उत्तानपादाला वात्सल्य भाव जागृत झाला, तोंडावरनं हात फिरवला. हे दृश्य पाहिलं सुरुचीने आणि धावत बाहेर आली आणि नवऱ्याला सांगितलं, राजाला सांगितलं, तुम्हाला लाज वाटत नाही? माझ्या सवतीचं बाळ तुझ्या मांडीवर घेत आहे. आणि त्या बाळाला सांगितलं, खाली हो, तुझा अधिकार नाही आहे, तुझी लायकी नाही आहे तुझ्या पप्पाच्या मांडीवर बसण्याची. चिमुकलं बाळ, निरागस बाळ, हाताला ओढून धरून खाली ओढलं. बाळ म्हणते, बाबा मी तुमचा आहे. हो बेटा तू माझा आहे, पण तुझ्या आई पुढे माझं काही चालत. चालता हो इथून. जर परत मांडीवर बसायचा प्रयत्न केला तर लाथ घालेल कमरेत. चिमुकलं बाळ रडत रडत आपल्या आईकडे आलं. हे सुनीतीने पाहिलं, आज काय झालं माझ्या बाळाला रडायला. गेल्याबरोबर आईला गळ्याला मिठी मारली आणि बाळ ढसा ढसा रडते. आई तू म्हणते तेच खरं होतं, मी माझ्या वडिलाचं नाव विचारण्याचा हट्ट विनाकारण केला, चुकी झाली. काय झालं राजा? अगं मी माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला गेलो, मग तिथे माझी दुसरी आई होती आणि तिने मला मांडीवरनं खाली ढकललं आणि सांगितलं, या जर मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या गर्भातनं जन्माला घ्यावं लागेल. स्वतःच्या मुलाला असं कोणी बोललं तर कोणत्या आईला वाईट वाटणार नाही. सुनीतीच्या दोन्ही डोळ्यामध्ये अश्रुधारा आल्या. लेकाला मांडीवर घेतलं, बेटा रडू नको, आणि स्वतः ढसा ढसा रडायला लागली.
या कथेतला अर्थ एक घेऊ शकतो आपलं, जगात तुमच्या माझ्यासाठी फक्त रडणारी तुमची माझी आई असते. तुमच्या माझ्यासाठी दुसरं कोणी रडणारं नाही या जगात. बाकी फक्त स्वार्थ सबलाग कर प्रीती. स्वार्थासाठी प्रेम करणारा हा समाज आहे, रिश्तेदार आहेत. पण तुमच्या माझ्यासाठी निस्वार्थ प्रेम करणारी तुमच्या माझी आई आहे. जरा या माता माऊलींकडे विचारा, एखाद्या ताईला विचारा, का गं ताई तुला यावर्षी दिवाळीला नाही जायचं का? ती किलबिल्या स्वरामध्ये सांगते, जायचं होतं मला यावर्षी, पण कोरोनामध्ये माझी आई गेली. काही वर्षापूर्वी माझे बाबा गेलेत. आता मी जाऊ तरी कुणासाठी? माझी घरी आई नाहीये. आणि जिची आई नाही ना घरी, त्या ताईला माहेरी जाण्याची इच्छा होत नाही. त्याचं कारण आहे, जेव्हा आई होती तेव्हा सारखी वाट बघायची, माझी लेक येईल, माझे नातू येतील. मुलगी करोडपती जरी घरी असली आणि आई वडील गरीब जरी असले तरी 5 रुपयाचा बिस्किट पुडा आपल्या नातवाच्या हातात देणारी ती आई असते. माझी लेक आली म्हणून तोंडावरनं हात फिरवणारी आई असते. आणि जिच्या जीवनातली आई गेली ना, तिला विचारा, माहेरी गेल्यावर कोण तुझ्या तोंडावरनं हात फिरवणार आहे? तुझा भाऊ तुझी भाऊजाई तुला 10 रावेची 15,000ची साडी घेईल, पण तोंडावरनं हात कोणी फिरवणार नाही आहे. म्हणून जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे माहेराला, तोपर्यंत जाण्याला अर्थ आहे. आणि आई ही तुमच्यासाठी माझ्यासाठी रात्रभर झटणारी असते. आज या बंधुरे परिवाराचं जे वैभव आहे, तर या बंधुरे परिवारासाठी रात्रंदिवस झटणारी ती गजरा बाई होती. त्यांचीच ती मोठी बहीण बिठाबाई होती. या लहान लहान मुलांना तळ हाताचा पाळणा करून यांचं दुनिया निर्माण करून दिली तिने. आता हे किती मोठे झालेत, किती कंपन्या घेतल्यात, प्रॉपर्टी घेतली, देश विदेशात जरी फिरत असतील तरी तुमच्या पाठीवरनं प्रेमाचे थाप टाकणारी आई नाही नाना. म्हणून आई संदीप, जोपर्यंत आई आहे, जोपर्यंत वडील आहेत, तोपर्यंत त्यांची सेवा करा. आई वडील गेल्यानंतर तुम्ही आई वडिलाच्या नावाने अख्खं जगभर उत्सव कराल, पण आईच्या पश्चात तुमच्यावरनं प्रेमाचे थाप कोणी टाकणार नाही. आज कथेला माझा एक मित्र आलाय, नाशिकचा करण भाऊ गायकर. मी पाहिलं, सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे, पण 3-4 वर्षापूर्वी त्यांच्या आईला भेटायला मी गेलो होतो. अख्खी दुनिया त्यांना करण भाऊ म्हणते, आणि ती म्हणायची माझा करण आला, आणि तू तोंडावरनं पाठीवरनं हात छाप प्रेमाचा टाकायची. आज तो माणूस मोठा होईल, जग त्याचा सत्कार करेल, पण प्रेमाचा हात फिरवणारी आई नसेल. म्हणून जोपर्यंत तुमची आई आहेत, जोपर्यंत तुमचे वडील आहेत, तोपर्यंतच तुमचं कौतुक करणारी लोक आहेत. म्हणून तुमच्या माझ्यासाठी रडणारी फक्त आई आहे, कोणी रडत नाही आहे. अरे तुम्ही जेव्हा जायचात ना घरी, आठवा, आई खालच्या गेटपर्यंत यायची, माझी लेक येईल पाण्याचा तांब्या आणि चपातीची तुकडा घेऊन ओवाळून टाकायला, माझी लेक येईल म्हणून. आई गेली, तुम्ही 10 मिनटं झाले दरवाजात गेलात, बेल वाजवली, कडी वाजवली, तुमची वहिनी रिमोट घेऊन टी व्ही पाहते, पण तुमच्याकडे दुर्लक्ष करते. असं कधी आयुष्यात घडलं तुमच्या आई असताना? म्हणून जीवनात आई फार महत्वाची आहे. म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मैं तो कहता हूं, दुनिया में जिसको मां नहीं है सबसे बड़ा भिखारी है. अरे जिस माँ ने तुझे जन्म दिया, जिस माँ ने तुझे पाल पोस कर बड़ा किया, पगले गलती मत करना उस माँ को भूलने की. तू कितना भी बड़ा अमीर बन जा, लेकिन तू नहीं जानता तेरी माँ ने तेरे लिए क्या क्या नहीं किया.
हर मंदिर में जाती थी, भगवान के सामने झोली फैलाती थी, मेरा बेटा बड़ा बन जाए, मेरा बेटा ग्रेजुएट बन जाए, मेरे बेटी के लिए बढ़िया लड़की मिल जाए। ना जाने कितने लोगों के चौखट पर तेरे माँ ने मत्था टेकाया। आज उसी माँ को भूल जाता है 2 रुपए आने के बाद। म्हणून ही कथा आहे ना, ही मातृपितृपूजन सोहळा आहे। आई वडिलाच्या ऋणात सदैव राहण्याची कथा आहे। म्हणून माझी विनंती आहे ताईला, तुझी सासू वयस्कर आहे, घरात चहा पिता पिता तिच्या हातातनं कबशी जर सांडली ना तर रागावू नको। मला माहिती आहे तुझा महागडा सोपा आहे, तो खराब होईल पण नवीन घेता येईल। पण तुला माहिती आहे तुझा नवरा लहान असताना त्याने किती खेळणी मोडलीत, तेव्हा तुझी सासू आनंदाने व्यक्त करायची, कधी रागावली नाही त्याच्यावर। तिचं वय झालं, तिचे हात थरथर कापतायत। म्हणून ज्याच्या घरातले आई वडील सुखी आहेत, त्याच्या घरात संपत्ती किती आहे मला माहिती नाही, पण त्याच्या घरामध्ये साक्षात सुख समृद्धी लक्ष्मी पाणी करते, एवढं त्रिकाल सत्य आहे। चिमुकलं बाळ रडताना पाहिलं, आईने तोंडावरनं हात फिरवला आणि सहज म्हटली, राजा अरे काय त्या चमड्याच्या मांडीसाठी रडतो बेटा, अरे भगवंताची भक्ती कर आणि भगवंत तुला अशी जागा देईल की तुला तिथनं कोणी उठवणार नाही। लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात। लहान मुलावर लहानपणी संस्कार केले जातात, तेच बिंबतात, मोठ्यापणी बिंबत नाहीत। मी नेहमी उदाहरण सांगत असतो, आदरणीय महाराज रावळगावकर महाराज, बरोबर ना? म्हणजे मला लाईटिंगमुळे दिसायला कमी दिसतं थोडं, तरी पण एक अंदाज काढला दोघं मित्र आहेत म्हणून। जिथे चमड्याच्या मांडीवर बसण्यासाठी लढण्यापेक्षा अशा जागेवर बसा, तुम्हाला तिथून कोणीच उठवणार नाही पाहिजेत। आणि हा बोध दिला चिमुकल्या मुलाच्या मनावर, त्याचा बिंबलं, कारण लहान मुलंही देवाघरची फुलं असतात, लहान मुलंही निष्पाप असतात। म्हणून बघा तुम्ही, आमच्या भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांना 2 गोष्टी आवडायच्या, एक लहान मुलं आणि गुलाबाची फुलं। का? कारण लहान मुलं निरागस असतात, गोंडस असतात, ती कुणाचीही असू द्या, आपण जाती धर्माचा भेद करत नाही। म्हणून आज तुम्ही आजही अनुभव घ्या, तुमच्या गल्लीत तुमच्या फ्लॅटमध्ये राहत असताना शेजारी पाजारी कुणाचाही लहान मुलगा असू द्या, डायरेक्ट आपण उचलतो, मांडीवर घेतो, तोंडावरनं हात फिरवतो, गालगुसी करतो, लुलू लुलू करतो, बाळा कुणाचा आहेस तू, करतो का नाही? का? कारण ते निष्कपट असतं। कधी तुमच्या गंगापूरला नाशिकला कधी असं घडलं का कुणी एखादी 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला म्हणालं बाबा लुलू लुलू पपी द्या? का? कारण यांनी नको ते उद्योग केलेत। म्हणून तुम्हाला आत्ता तुमच्यावर कोणीही प्रेम करत, दुसरे तर तुमच्या गालगुशे कशाला धरतील, पण जिने तुमच्याशी संसार केला ती सुद्धा तुमच्या थोबाडाकडे नीट पाहत नाही। बाईला म्हणता खरे, ही वस्तुस्थिती आहे, संत प्रमाण खोटे नाही आहेत। आणि बोध दिला, मनावर बिंबलं बाळकाच्या, आणि जंगलात निघून गेला। नारद ऋषी भेटले, मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचा त्या बाळाने जप केला, आणि जप केल्यानंतर अढळ पद प्राप्त करून घेतलं, आणि भगवंताने त्या बाळाला आकाशामध्ये ध्रुव तारा स्वरूपात त्याला स्थान दिलं। म्हणून तेव्हापासून त्या बाळाचं नाव पडलं ध्रुव बाळ। तोपर्यंत नामकरण झालेलं नव्हतं। मग अढळपदी ध्रुव बैसविला, ऐसी जगह बैठो कोई ना कहे उठ, ऐसी बाणी बोलो कोई ना कहे झूठ। हा केवळ आणि केवळ लहान वयातच अधिकार प्राप्त झाला असेल ध्रुवाला, तो केवळ भगवंताच्या नामस्मरणामुळे। म्हणून भागवतामध्ये जो 12 अक्षरी मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, जर या मंत्राचा जप केला ना तर तुमच्या माझ्या जीवनातल्या कितीही अडचणी असू द्या, याचा रोज सकाळी 108 वेळा जप करायचा। आणि ही जशी जशी साधना वाढेल
तसं तसं आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही. कारण ज्या मंत्राचा जप करून ध्रुवाच्या जीवनातलं दुःख नष्ट झालं त्याच मंत्राचा जप आपण 1 मिनिटं करूया आणि बाकीच्या कथा सर्व संपन्न झाल्यात आणि डायरेक्ट कृष्ण जन्म करूया. सर्वांनी हात वर करा. 1 मिनिट. मंत्र सर्वांनी म्हणायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय प्रभु कृष्णचंद्राय. वासुदेवाय प्रभु कृष्णचंद्राय. वासुदेवाय प्रभु कृष्णचंद्राय. वासुदेवाय प्रभु कृष्णचंद्राय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. आणि याला जर मंत्राभिषेक केला तर ओम नमो भगवते वासुदेवाय तुभ्यम, याचा अनेक भाव आहेत, अनेक अर्थ आहेत. म्हणून या मंत्राचा सतत जप केल्यानंतर आपल्या जीवनातलं दुःख दूर होत आहे. भागवतात असे काही सिद्ध मंत्र आहेत. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. क्लेशनाशाय, क्लेश म्हणजे दुःख, एवढं सामर्थ्य या भागवत ग्रंथामध्ये आहे. आणि राजा परीक्षितीला सुखदेवजी सांगतात, राजन अनेक भागवतामध्ये भगवंताच्या अवताराच्या लीला आहेत. समुद्र मंथन आहे, त्यामध्ये 14 रत्न आहेत. वराह मत्स्यकराह अवतार आहेत. त्यानंतर जडभरताची कथा आहे, गजेंद्र मोक्षाची कथा आहे. आणि राजा परीक्षितीला सुखदेवजी सांगतायत की श्रीकृष्ण कथेच्या अगोदर रामकथा आहे. हे फक्त कथाकारालाच कळतं कसं चाललंय. प्यार से बोलो राधे राधे. कारण 7 दिवसात कथा शक्यच नाही. आणि त्यातल्या त्यात 22 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट फरकच आहे. पिळ्याची अंगठी लवकर होईल, पण दागिना बनवायचा म्हटलं की मिक्स केल्याशिवाय पर्याय नाही. आणि हल्ली लोकांना डिझाईन आवडते, 24 कॅरेट आवडत नाही. म्हणून आम्ही भागवत 22 कॅरेट आहे, पण आम्ही सोनार 24 कॅरेट आहे, मिक्स करून तुमच्या पुढे देतो. आणि श्रीमद भागवत कथेचा सारांश असा आहे, कृष्ण कथा ऐकायच्या अगोदर रामकथा ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत रामकथा ऐकत नाही तोपर्यंत कृष्ण कथा होत नाही. म्हणून यदुवंशाच्या अगोदर सूर्यवंशाची कथा आहे. आणि सूर्यवंशामध्ये भगीरथ महाराज, अज महाराज, रघु महाराज, जे भगीरथ म्हणजे कोणते, ज्यांनी स्वर्गाची गंगा मृत्यूलोकात आणली ते भगीरथ. त्याच वंशामध्ये माझ्या रामजीचा जन्म झाला. जे रामजी तुमच्या नाशिकला पंचवटीमध्ये वास्तव्याला होते. म्हणून रामजीची कथा भागवतामध्ये एका अध्यायामध्ये आहे. रामकथेला स्पर्श केल्याशिवाय पुढे जाता येत. मग आपण एक काम करूया, रामकथा तर आपल्याला करणं शक्य नाही, कारण भागवतच अर्ध शिल्लक आहे. फक्त एक काम करू शकतो, प्रभू आमच्या या हृदय मंदिरात तुम्ही या. बरं येताना एकटे येऊ नका, तर सीता मैयाला सोबत आणा. बरं जास्त वेळ लावू नका, अर्ध्या मिनिटात या. कभी राम बनके तो कभी श्याम बनके, हे भजन घेणं म्हणजे रामकथा होणं आहे. सर्वांनी हातवर करा. हां एक साथ. जय हो. चले आना तुझे चले आना. राम
भगवान की, पवन सूत हनुमान जी महाराज की। राजा परीक्षितजींना सुखदेवजी सांगतात, राजन या माध्यमातून रामकथा विश्राम झाली, आता डायरेक्ट कृष्ण कथेकडे जाऊ। वेळ प्रचंड होत आहे, अगदी 5 मिनिटात कृष्ण जन्म घेऊन कथेची आरती करूया। कृष्ण जन्म हा यदुवंशामध्ये झाला, रामकथेनंतर कृष्ण जन्म आहे, कारण रामकथा आचरणीय आणि कृष्णकथा उच्चारणीय। जोपर्यंत रामकथा आपण अनुकरण करत नाही तोपर्यंत कृष्णकथा ऐकायला योग्यता प्राप्त होत नाही। प्यार से बोलो राधे राधे। मग कृष्ण जन्म कसा झाला? राजा परीक्षितजीने सुखदेवजींना प्रश्न विचारला, महाराज माझ्या आजोबा पंजोबाच्या घरी ज्या कृष्णाने काम केलं तो कृष्ण कसा जन्माला आला हे सांगा। कारण द्वारिकेचा राणा कोणा घरी? हरिपाठ पाठे का नाही? द्वारिकेचा राणा पांडवा घरी, हे परीक्षित म्हणतायत सुखदेवजींना। माझे आजोबा पंजोबा म्हणजे पांडव, त्यांच्या घरी द्वारिकेचा राणा हा काम करायचा। मग तो द्वारिकेचा राजा कृष्ण त्यांची जन्माची कथा कशी झाली ते सांगा। ते सुखदेवजी म्हणतात, ऐक राजन, यदुवंशामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला। मथुरा नरेश महाराज अग्रसेन आणि उग्रसेन 2 बंधू होते। त्यांचा एक वारसदार, त्याचं नाव कंस। डायरेक्ट कथा सांगतो, वेळ झाली म्हणून तुम्ही समजून घ्याल। आणि उग्रसेन आणि यांचा कंस, या कंसाने काय केलं की स्वतः राजा होण्यासाठी आपल्या चुलत्याला आणि वडिलाला बंदिस्त केलं। स्वतः राजा झाला, एवढा अत्याचार मातला
की त्याला सर्व घाबरायला लागलेत. आती झाली की एक ना एक दिवस त्याची माती होते. लक्षात घ्या, तुम्हाला नाशाला कारण दुसऱ्याचा तळतळाट कधीच घ्यायचा नाही. म्हणून माझं एक वाक्य नेहमी ऐका, तुम्ही खूप श्रीमंत व्हा, तुमच्या खिशात लाखोची खळखळाट असावा, पण त्यामागे कुणाचा तळतळाट नसावा. तुमच्या खिशात लाखोची खळखळाट म्हणजे पैसे असावेत, पण त्यामागे कोणत्या गोरगरिबाचा तळतळाट नका. जर गोरगरिबाचा तळतळाट घेतला तर एक ना एक दिवस भोगावं लागेल. म्हणून कमी दिवसात श्रीमंत झालेले माणसं लवकर भिकारी झालेत, हेही तुम्हाला अनुभवाला येईल. आणि चला पुढे. कंस अत्याचार वाढला आणि अत्याचार वाढल्यानंतर त्याला नारदाने समजून सांगितलं काहीतरी चांगलं काम कर. आणि मग कंसाची बहीण देवकी, तिचं लग्न थाटामाटात करायचं त्याने ठरवलं. आणि आपल्या मित्र, कंसाचा मित्र दुदुंबी नरेश महाराज वसुदेव, त्याला निमंत्रण दिलं की वसुदेव तू ये आणि माझ्या बहिणीचं पाणी ग्रहण कर. थाटामाटात बहिणीचं लग्न लावलं. दास दासिया, हिरे माणिक मोती सगळं कन्यादानामध्ये दिलं. आणि कन्यादानात दिल्यानंतर स्वतःच्या बहिणीचा रथ हाकायला स्वतः कंस रथात बसला, घोड्याचे लगाम हातात घेतले, खूप मोठं VIP लग्न केलं. आणि बहिणीला बिदाई देत असताना लगाम हातात घेतले, रथ 4 पावलं पुढे गेला. आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगते, ए दुष्ट कंस, तू जिसकी शादी धूमधाम से मना रहा है, इसका ही अष्टम गर्भ तेरा काल बनेगा. कंसाला राग आला, मी जिचं लग्न थाटामाटात केलं हिचाच 8वा मुलगा माझा काळ. एक सांगू का, डुप्लिकेट वागणारी माणसं त्यांचा डुप्लिकेटपणा एक ना एक दिवस उघड झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्याचा ओरिजिनलपणा जागा झाला. रथाचे लगाम फेकून दिले, खडग तलवार घेतली आणि देवकीच्या अंगावर मारायला धावला. का तर ना रहे पास तो बजेगी कहा बासरी, हिलाच मारलं तर हिचा मुलगा जन्माला येणार. खडग घेतलं आणि तिला मारायला धावला. हात तो धरला वसुदेवे आणि सांगितलं मारू नकोस. का? पत्नीचं रक्षण करणं हे पतीचं आद्य कर्तव्य आहे. आता ही तुझी बहीण नाही तर माझी कोण आहे? पत्नी आहे. मी हिला सोडणार नाही, तुला मारू देणार नाही. आणि कंस म्हणला, मित्र वसुदेव ऐकलं नाही आकाशवाणीने काय सांगितलं? 8वा गर्भ. कंस म्हणला, ऐकलंस ना? वसुदेव म्हणले हो, पण हिच्यापासून धोका नाही ना, हिच्या 8व्या गर्भापासून धोका आहे. तुला प्रॉमिस करतो आमच्यापासून होतील तेवढे मुलं तुला देतो. आणि मग कंसाने स्वतःच्या जिजाजीला आणि स्वतःच्या बहिणीला कारागृहामध्ये बंदिस्त केलं. आणि ठरल्याप्रमाणे राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगतात, राजन देवकी गरोदर राहिली आणि पहिलं बाळ जन्माला आलं. चिमुकलं बाळ घेतलं, कंसापुढे नेलं. कंसाला दया आली. कंस म्हणला याला मारून काय करावं 8वं. पण नारदजी तिथे लगेच हजर झाले. नारदजी म्हणले जर कंसाचं पाप नाही भरलं तर याला मारणार नाही, याला नाही मारलं तर 6 जन्माला येणार नाहीत, 6 जन्माला आले नाही तर 8वा कृष्ण जन्माला येणार नाही, कृष्ण जन्माला आला नाही तर शास्त्री महाराज कथा सोडणार नाहीत, शास्त्री महाराजांनी कथा सोडली नाही तर जेवायला भेटणार नाही, जेवायला भेटलं नाही तर घरी कसं जायचं परत तसंच. आता इथून जाऊन स्वयंपाक करायचा का? मग नारदाने कंसाला सांगितलं लवकर उरक. आणि मग मती एक वाक्य बोलू का, शंख आणि मूर्ख माणसं दुसऱ्याच्या फुकण्यानेच फुकतात. हे जे दुसऱ्याचे ऐकणारे असतात ना, दुसऱ्याचं ऐकून काही बोलणारे आणि कसंही वागणारे, शंख आणि मूर्ख माणसं दुसऱ्याच्या सांगण्यावरनंच बोलतात. कंस दुसऱ्याच्या ऐकण्यावरनं नारदांनी सांगितलं पाप कर, अर्थात त्याला पापाला प्रवृत्ती दिली, कारण पाप केल्याशिवाय घडा भरत नाही. आणि 6 मारले, 6ही वधिले. शेवटी 7वा गर्भपात झाला म्हणून अशी संबोधना केली आणि तो गर्भ रोहिणीच्या गर्भात गेला. आता 8वा गर्भ आला. कितवा? 8वा. जरा कितवा आला? 8वा. काय म्हणली होती आकाशवाणी? जरा 8वा. कितवा आला? 8वा. आणि त्याच्यासाठी तर आपण वाट बघतोय. देवकीचं गर्भामध्ये साक्षात भगवान आले. देवकीचं तेज चंद्र सूर्याला लाजवेल एवढी तेजपुंज देवकी होती. आजही बघा जी माता गरोदर असते ना
तिचं तेज किती तेजपुंज असतं, त्याचं कारण आहे तिच्या गर्भात भगवंताचा अंश असतो. ममैवांश जीव लोके जीवभूत सनातन, हा देवाचा अंश असतो. म्हणून गर्भवती मातेला कधीच वेडं वाकडं बोलायचं नाही. आणि मग गर्भस्तुती झाली, सत्यव्रतम त्रि सत्यम सत्यात्मकम त्रि सत्य, हा गर्भस्तुती झाल्यानंतर देवी देवतांनी पृष्ठ केली आणि 8व्या रूपात भगवान प्रगट झाले. कारागृहात भगवान प्रगट झाले आणि भगवान 8 वर्षाचे प्रगट झाले. देवकीने प्रार्थना केली, प्रभु मैंने आपको बेटा बन के आने के लिए कहा, आप तो चाचा बन के आए हो. देवा तुम्ही लहान व्हा. भगवान म्हणले हो लहान होतो. देव लहान झाले. आई म्हणली तसं नाही, मग जगातले जसे मुलं जन्माला येतात कसे नागवे, तुम्ही आम्ही जन्माला आलो कसे आलो, जीन्स पॅन्ट घालून. आता आल्या आल्या लगेच जीन्स घालतो ती गोष्ट वेगळी, पण जगातला प्रत्येक जीव खाली हात नंगा आया और नंगा जाएगा. तर यशोदा देवकी म्हणाली नंगे बन जाओ. भगवान मन में मन मुस्कुराने लगे. नाना जी और भगवान कह रहे सारी दुनिया को नंगा करने वाले को नंगा कह रही है, सारी दुनिया को नंगा करता हूँ मैं, अब तू मुझे नंगा बोल रही है. बोले आप नंगा बनो. कन्हैया जी देव नागवे झाले. ऐसा नहीं तो रोना पड़ेगा, क्योंकि दुनिया का हर बच्चा जब पैदा होता है तो. आणि मग भगवान म्हणले आई जर मी रडलो तर मामा उठेल आणि मामा मला काही करू देणार, मी आत्ता मामाचा मर्डर करून येतो ज्या मामाने तुला त्रास दिला. आणि मग भगवान म्हणले असं, आई यशोदा म्हणले देवकी म्हणले असं जमणार नाही. आणि मग भगवंतांनी आयडिया दिली. वसुदेवाला सांगितलं तुम्ही मला टोकरीत टाका, गोकुळात जा जिथे नंद बाबा यशोदा आहे, त्यांच्या पुढे एक माया जन्माला आली, तिला घेऊन या आणि मला तिथे सोडा. ही पूर्ण प्लॅनिंग दिली. कथेची वेळ झाली आणि मग ठरल्याप्रमाणे श्रावण महिना होता, अष्टमी तिथी होती, धो पाऊस पडत होता. वसुदेवाने विचारलं हातातल्या बेड्याचं काय. भगवान म्हणले चिंता मत करो, मुझे सिर पे उठा लो, सारे बंधन खुल जाएंगे. आणि भगवंताला डोक्यावर घेतलं, खालचे बंधनं गळून गेले आणि वसुदेवजी कन्हैयाला गोकुळात नेऊन सोडतात आणि मायेला घेऊन तिथं येतात. मायेला आल्यानंतर माया रडते, कंस जागा होतो आणि कंसाला जागा झाल्यानंतर कंस मारायला धावतो आणि मारायला धावल्यानंतर कंस पाहतो येतो लाला नाही आहे लाली आहे, कारण काळ जन्माला येणार होतं. हे काळ नाही काली आहे, चामुंडा काली. तुमच्या नाशिकचे काय नाव आहे, कालीच ना, हा चामुंडा सप्तशृंगी देवी. आणि असुदा म्हणले काळ का काळी, 2 पाय धरले, जसे 6 मारले तसं कंस मारायला गेला. ती हातातनं सुटली आणि आकाशवाणीमध्ये अष्टभुजा देवीच्या रूपात प्रगट झाली, हे जगदंबा. आणि तिने सांगितले हे दुष्ट कंस, हे दुष्ट कंस, तुझे मारने वाला तो मेरे से पहले पैदा हुआ, तू क्या मुझे मारेगा. कंसाला जेव्हा ही बातमी कळाली की मला मारणारा म्हणजे कंसाला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला, कंस बेशुद्ध पडला, बीपी हाय झाला आणि त्याला ॲडमिट केला नाशिकच्या मोठ्या हॉस्पिटलला. आता नाना त्याला ॲडमिट राहू दे रात्रभर, त्याचं काय व्हायचं ते बघू आपण. आता मथुरेत कृष्ण जन्माचा गोकुळाचा आनंद घ्यायचा आहे. आता भगवान श्रीकृष्ण येत आहेत. इकडे नंदबाबा यशोदा मैयाला काहीच मूलबाळ नव्हतं. तर आता श्रीकृष्णाचं आपण सर्वांनी स्वागत करूया. सर्वांनी हात वर करा. स्वागतम कृष्णा. देवाचं स्वागत करायचं. स्वागतम कृष्णा. चला चला लवकर चला. मला माईक दे, माईक दे. माईक दुसरा दे. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. इथं ठेव, इथं ठेव. स्वागतम कृष्णा
प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो राधे राधे। सर्वांनी जागेवर उभे राहा, खुर्च्या 2 मिनटं साईडला ठेवा, एकावर एक टाका। आपल्या साधना सदनमध्ये कृष्णांचा जन्म झाला, सर्वांना आनंद झाला। जय कन्हैया लाल की। सागर में
सरकार की, नंद के लाला की, नंद के लाला की। सर्वांनी हात वर करा, हात ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी, आणि एकच सेकंद आणि डायरेक्ट आरती, डायरेक्ट आरती 1 सेकंद. जो नाचणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ, इथं उभा असणाऱ्या एखादा नाचत नसेल तर त्याला हुसका काढा. चला जय हो, जय हो, जय हो.
पे सोए प्यारे वासी मेरा मन मोहे मोलम टूटी तेरे शीश पे सोए प्यारी बरसी मेरा मन मोहे देख छवि कभी हार न जाऊं देख छवि बलहारी न जाऊं एक घर तेरे आए आला तेरी चरणों से निकली करुणा तारी जिसने सारे दुनिया तारे उन चरणों में दर्शन पाओ उनके चरणों में दर्शन पाओ गिरे के लाला दास अनाथ के नाथ आपो सुख दुख जीवन आप साथी हो हरि चरणों में शीश झुका हरि चरणों में शीश झुकाओ हे गिरधार आगे बिहारी श्री हरिदास के